जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्य गणपती देवस्थान मंदिरात शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। महिला दिनाचे औचित्य साधत मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक, महिला कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले। कार्यक्रमादरम्यान महिला शिक्षक व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। महिला सन्मानासोबतच समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला। सत्य गणपती मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे स्वागत केले। महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात महिला सन्मानासोबत सेवा आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला। या उपक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार। सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या सगळ्या महिलांच्या पाठीमागे एक सक्षम पुरुष आहे, त्यामुळे आम्ही हे जे अन्नदानाचं कार्य जे हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा इतर संस्कृतीमध्ये म्हणा, आपण जे अन्नदान खूप पुण्याचं काम समजतो, ते घडण्याचं औचित्य आमच्या हातून घडलं। याबद्दल मी प्रथमतः श्रींच्या चरणी ऋणी राहील आणि असंच सेवा यथोचित पुढेही अनेक वर्ष घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते। माझं नाव ललिता नारायणराव बोललो, मी एक सहशिक्षिका आहे। तसेच आमचं हे पूर्ण शिक्षकांचे ग्रुप आहे आणि त्यांच्यातर्फे गेल्या 5 वर्षापासून याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या निमित्ताने दरवर्षी 2,500 ते 3,000 लोकांचं जेवण ह्या ठिकाणी केलं जातं आणि ही सेवा सगळ्या मार्फत स्वइच्छेने सगळेजण करत असतात। तसेच यावर्षी तर महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही 8 मार्च जे जागतिक महिला दिन आहे उद्या, त्याच्या निमित्ताने डोईफोडे मॅडमच्या ह्या कल्पनेनुसार आज सगळ्याच बायकांना, जेवढ्या बायका या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्यातर्फे सगळ्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेले आणि सगळ्यांना आज आमच्यातर्फे पूर्ण जेवण देण्यात आलेले।